नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मस्त असे चिकन, पालक चिकन। त्यासाठी आता आपण कढई ठेवली आहे। यामध्ये जाणार आहे 2 चमचे तेल। हवं असेल तर थोडंसं आपण चिकन आहे म्हणून जास्त सुद्धा टाकू शकतो। आता त्यामध्ये हे आपले काही खडे मसाले आहेत, हे आपण घालून घेऊया। ही थोडीशी दालचिनी, तेजपत्ता, 2 इलायची, 2 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 मोठी इलायची आणि ही कसुरी मेथी आपण बघू शकता। आता हे मस्त तेलामध्ये मस्त फ्राय व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। पालक चिकन आहे म्हणून ही मी पालक शिजवून उकडून घेतली आहे। मस्त चाळणीमध्ये त्याचं पाणी गाळून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी आणि मिरची, हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ। आता ही पालक आपण बघू शकता, पालक, कोथिंबीर आणि मिरची, थोडीशी कसुरी मेथी हे आपण मिक्सरला फिरून घेऊ। आता आपले हे सगळे खडे मसाले व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत। यातच आपण आता कांदा घालून घेऊ। 2 मोठे आकाराचे कांदे हे आपण मस्त सोनेरी रंगावर फ्राय करून घेऊ। मस्त असे आपण कांदा सोनेरी रंगावर फ्राय करून घेऊ आणि यातच थोडेसे आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करतो। चिकन, मटन असू द्या, अद्रक लसूण पेस्ट असल्याशिवाय चिकन मटणाला खरी चव येत नाही। त्यामुळे अद्रक लसूण पेस्ट किंवा अद्रक लसूण तुम्ही मोठे मोठे वाटून यामध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घेऊ शकता। हे आपण पालक चिकन आहे म्हणून आपण पालक आपली मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। हे बघा, मस्त अशी पालकची प्युरी तयार झाली आहे। यातच आपण आता थोडेसे टमाटर घालून घेऊ आणि छान असे मस्त परतून घेऊ। पावसाळा चालू झाला आहे म्हणून आता चिकन मटन खाणे जरुरी आहे, म्हणून आज आपण पालक चिकन बनवत आहोत आणि पाया सूप सुद्धा बनवणार आहे। त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर शेअर करेन। आता सध्या पालक चिकन बघू शकता। ही आपण पालक वाटून घेतली होती, ही कांद्यामध्ये घालून घेतली आहे मसाल्यामध्ये
आणि आपलं चिकनसुद्धा मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे. याला आपण काही नाव देऊ शकता. पालक चिकन, हरियाली चिकन किंवा हरा चिकन असे नाव देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण चव याची नेहमी करतो चिकन यापेक्षा थोडीशी वेगळी आणि टेस्टी स्वादिष्ट लागते. तुम्ही करून बघा. जास्त काही मसाले आपण वापरले नाहीत याच्यात, फक्त थोडेसे काही खडे मसाले, कांदा, टमाटर आणि आपली अद्रक लसूण पेस्ट. बस यातच आपले ही पालक चिकनची भाजी मस्त तयार होणार आहे. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर थोडेसे यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि जर सुके पाहिजे असेल असं चपातीसोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी, तरी तुम्ही थोडेसे यामध्ये पाणी घालून थोडीशी ग्रेव्ही याची तयार करू शकता. हे पालक चिकन नान, रोटी किंवा भाकरी, चपाती यामध्ये खूप असे चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी पालक चिकनची तुम्हाला जर आवडली, तुम्ही बनवा, ट्राय करा. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की मला सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या MS किचनमध्ये तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मनापासून स्वागत. थँक्यू.